मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत। यातच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहे। जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। याच मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे। मला अटक करण्याचा सरकारचा नवा डाव आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। तसेच मला फक्त अटक करून दाखवा असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे। सुरुवात करताय आपण खरं तर इशारे दिला काय निवेदन आहे काय मागणी असणार आहे काय सांगा काय सरकारला इशारा समज गैरसमज नको इशारा सभा कुठेही लावलेले नाहीत नसता मग सोलापूर जिल्ह्यातच लावले असते तुम्हाला रस्ते सगळे कोण भरले दिसले असते। आम्ही गावखेड्यातल्या गाठीबिटी प्रत्यक्ष लोकांना देतो आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा आपल्या जसं कोणती प्रमाणपत्र का रद्द केले कारण याच्यात नुसतं सगळ्यांचं आहे। याच्यात नुसतं मराठ्यांचं नुकसान नाही गरीब मराठ्यांचं तर याच्यात भाजपातल्या मराठ्यांचं नुकसान आहे याच्यात काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांचं नुकसान आहे। त्यामुळं खरंच व्हॅलिड्या झालेल्या रद्द केल्यात का तर मी समाजाला दाखवून दिलं केल्यात समाजात सरकारनं गैरसमज पसरलेला होता ते गावोगावी जाऊन सांगतो कुठेही सभा नाही। आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर येतोय मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षण उपवर्गीकरण होईल अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आपलं मत काय याबाबत नाही आता हे नवीनच काहीतरी काढायचं काम असतं समाजात ठेवायचा जसं की दलित बांधवांचा विषय तसंच मराठ्यांचं तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं ओबीसीतल्या आरक्षणातून सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा अशीच फुट पाडली होती। ही यांची पद्धत आहे। आता आज नवीन काय फुल काढे मला माहित नाही आता संध्याकाळी माहित होईल। पाटील राज्यभरात जे आहेत ते 219 जे आहेत ते दाखले जे आहेत ते अवैध केलेले त्याचबरोबर मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते 61 दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत। का केल्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं ना एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं। इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी। मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेलं दाखवा मुंबईहून आल्यापासून 1 वर्ष होतं 29 ऑगस्टला आता फडणवीस साहेबांना एक शब्दांत कळवलं दाखवा। पण तुमचा मंत्री बावनकुळे जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय ते फडणवीस साहेबांना कळत नाही का मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली काय चुकीचं बोलतोय? मी झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाईचं लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले की तो हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी तिच्या भावाची सख्या चुलत भावाची ही रद्द केली बहिणीची रद्द करून टाकली काय खोट आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळेच्या माध्यमातून हे एकनाथ शिंदेचं काय चुकीचं याच्यात काय राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय दहीहंड्याला प्रमाणपत्र द्या म्हणून झाले कस काय रद्द होतं दुसऱ्या दिवशी सकाळी? रद्द होतंय कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते काय कधी मीडियाला खोटं बोललो दिसतो वेगळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो चिडलो करून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा। ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठ्याच्या तोंडाचा शब्द नाही। गरीबाचे लेकर असते तो हातानं वाटोळं करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्यात चर्चा आहे। मला रातभर फोन आहेत मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण आम्हाला
पक्की साथ देणारे तुम्ही आहे. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आता गाडीत फोन आलता, काय म्हणले साहेब? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघत होतो. मला सुधरा, पहिल्यासारखे प्रेम सुरू, चूक सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात? तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण, आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप्प बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना, मी त्यांचा घ्याय ना, कोणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल टाकायचे मग? त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत, घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे, ते कुठेतरी खंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा खंड करायचा, असा हा प्रयत्न दिसतोय का खंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच हे नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाहीत, कवा गरमच आहेत, कवा गरम आहेत. पण हाताले चावताळे हे जे डावर नवीन रचला ना, लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात. मला हे रात्री कळालं होतं, पाठ 5:30च्या टायमाला पाठ. हे देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार? तू नुसतं मग तुला मराठी काय असते सांगते, ते बाकीचे भेटे आहेत. ईडीचं भेव वाटत, अमक्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला आणि फिडीला. तू नुसतं पुढून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय असतं. यांना काय झालं, यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसवलं, आता दलितांच्या बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात खुटी आहे. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, त्यांना पळता भुईच कमी करतो बघा. वेगळ्या दिशेने कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? एक आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे? नाही, इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकतात. पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो, मराठी सुद्धा काही पण करू शकतात. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत. मराठी काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर, काही पण. तुम्ही दिल्लीला जे आहे ते जंतर मंतरवरती जयंतीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता. आता जयंतींना काय आव्हान असतं? नाही, मी आव्हान नाही करत कोणाला. मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही. आंदोलनाला बसलो, येतो का भेटायला, ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असतील, त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं, सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत, ते ज्यांनी त्याने ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. मात्र प्रसाद लाड असं म्हणतायत की मी असेपर्यंत जरांगेंना उपोषणाची वेळ येऊ देत. अरे बाबा, त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते? एकटं तर पडत काय करणार? विखे पाटील तर पडत आहे वरूनच, काय म्हणतात ना त्याला, आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं. फडणवीसाची हिरीच कोरडी पडली शेतकऱ्यासाठी, मराठ्यासाठी, धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं टिप्पणी आहे, प्रमाणपत्राचा एक विरुद्ध होऊन देणार नाही. मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, पक्का आरक्षण आहे आपलं ते बरं का. पण यांच्या डोक्यात जे आहे ना, आपलं कोणी काही करू शकत नाही बहुमतावर, यांना 24 का पहिला दाखवतो मी. आता सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे, ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडून याला कडाडून विरोध केला जातो. शासन निर्णय आहे का? जिल्हा परिषदेने ठराव मी ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो मी. ठीक आहे, मी त्यांच्याकडून समजून घेतो. जी गोष्टच मला माहित नाही. मी सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार
फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही एखादा शब्द माझ्याकडून जावा आणि त्याचा दुष्परिणाम व्हावा. बार्शीतल्या एका ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ ते घेतला बी कळवलं मला आज. तुमच्याकडे ते कळालं का मला तुळजापूरमध्ये कळालंय. मी संध्याकाळी ते रितसर निवेदन दिले ते बघतो आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठे डोळे उघडा, जागे व्हा, बर्बाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घरं सोडायचं शिका. तुम्हाला घरं सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामा नये. अख्खे मराठी अंतरवाली. दादा प्रवीण दरेकर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.